Okay. Welcome to back. In previous lecture, we discussed about the and we studied the detail the study of the mucor. In this lecture, we start now the next species of the fungus, that is a yeast. तुम्ही ईस्टबद्दल कधी तुम्ही शाळेमध्ये किंवा ऐकलं असेल की ईस्ट कुठं यूज केला जातो. मोस्ट ऑफ दी टाईम बेकरी प्रोडक्ट बनवताना तुम्ही ऐकलं असेल. बेकरी प्रोडक्ट बनवताना म्हणजे पाव असतील, बटर असतील, चीज असेल, हे बनवताना ईस्ट वापरतात. पण ह्या ईस्टचा का उपयोग केला जातो, तर जे बटर, पाव, खारी, बिस्किट बनवताना त्याच्यामध्ये जो स्पॉन्जेस तयार करा, म्हणजे छोटे छोटे जे छिद्र असतात, त्याच्यामध्ये ते बनवण्यामध्ये हा इम्पॉर्टंट रोल असतो ईस्टचा. त्यामुळे ईस्टचा हा बेकरीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये ईस्टचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. ओके, तर आपण अजून ईस्टचा डिटेलमध्ये स्टडी बघणार आहोत. जसं आपण पाठीमध्ये म्युकरमध्ये बघितलं, आपण त्याचा ऑकरन्स बघितला, त्यानंतर त्याचं थॅलस स्ट्रक्चर बघितलं आपण त्यानंतर त्याची लाईफ सायकल बघितली, त्याचं सेक्स्युअल रिप्रोडक्शन, असेक्स्युअल, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स. ओके, तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा आपण म्युकरमध्ये ईस्टमध्ये त्याची डिफरंट रिप्रोडक्शनचे टाईप बघणार आहोत, त्याचं थॅलस स्ट्रक्चर बघणार आहोत. ओके, तर फर्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करूया स्टडी ऑफ ईस्टमधला, ऑकरन्स. ओके, ऑकरन्स म्हणजे कुठं सापडतं ईस्ट. मोस्ट ऑफ द ईस्ट आर सॅप्रोफायटिक. मोस्ट ऑफ द ईस्ट आर काय म्हणतोय आपण, सॅप्रोफायटिक. मोस्ट ऑफ द ईस्ट आर सॅप्रोफायटिक. आता मी बऱ्याच वेळा तुम्हाला ह्या सॅप्रोफायटिकचा मिनिंग सांगितलंय. व्हॉट इज मीन बाय सॅप्रोफायटिक? सॅप्रोफायटिक मीन्स दोज ऑर्गॅनिझम विच आर ग्रो ऑन डेड ऑर्गॅनिक मॅटर. डेड ऑर्गॅनिक मॅटरवरती जे फंगस ग्रोथ होतं त्याला आपण सॅप्रोफायटिक फंजाय म्हणतो. म्हणून ईस्ट कसा आहे, ईस्ट इज सॅप्रोफायटिक. ओके, ऑकरन्स मोस्ट ऑफ द ईस्ट आर सॅप्रोफायटिक. दे आर वाईड स्प्रीड. दे आर कसं आहे, दे आर वाईड स्प्रीड इन देअर डिस्ट्रीब्युशन अँड फाउंड एव्हरीवेअर ऑन द अर्थ, युजली इन द सबस्ट्रेट कंटेनिंग शुगर. दे आर वाईड स्प्रीड. तुम्ही जर बघितलं त्यांना, ईस्टला बघितलं, तर दे आर वाईड स्प्रेड. तुम्ही कुठं पण जावा ते तुम्हाला सापडते. इंडियामध्ये, पाकिस्तान, भारत, अमेरिका, न्यूझीलंड, इंग्लंड, कुठे जावा वाईड स्प्रेड आहे ते. मग ते कुठंही तुम्हाला सापडतील. म्हणून त्यांना काय म्हणा, दे आर वाईड स्प्रेड इन देअर डिस्ट्रीब्युशन म्हणजे कसं वाईड स्प्रेड अँड फाउंड एव्हरीवेअर. आणि ते कुठेही सापडतात. फाउंड एव्हरीवेअर ऑन द अर्थ, पृथ्वीवरती कुठे पण ते सापडतात. युजली इन द सबस्टेट कंटेनिंग शुगर. पण मोस्ट ऑफ द कुठं पण सापडतात ह्याचा अर्थ ते काय झाडावरती आहेत किंवा असे दगडावरती आहेत. ओके, किंवा माणसाच्या शरीरावरती ग्रो झालेत असं नाही. तर कोणत्या, तर त्या सबस्ट्रेटवरती ग्रोथ करतात की जो सबस्ट्रेट कंटेनिंग शुगर आहे, त्या सबस्ट्रेटमध्ये शुगरचा अमाऊंट जास्त आहे, अशा सबस्ट्रेटवरती हे ग्रोथ होतात. मग कोणकोणतं असं कंटेंट आहे की ज्याच्यामध्ये शुगरचं कंटेंट जास्त असतं? मोस्ट ऑफ दी, ओके, मोस्ट ऑफ दी बघितले ज्याच्यामध्ये शुगरचं कंटेंट जास्त आहे. नेक्टरचे फ्लावर जे असतात, फ्लावर म्हणजे मध असतो, त्यामध्ये सुद्धा काय याची मोठ्या प्रमाणात ग्रोथ होते. त्यानंतर स्वीट फ्रूट्स आहेत, फ्रूटमध्ये सुद्धा शुगरचं प्रमाण जास्त आहे, त्यामध्ये आहे काय ग्रोथ होतं. देन द मेनी आर कॉमनली फाउंड इन, थर्ड पॉईंट, मेनी आर कॉमनली फाउंड इन द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल इन द सॉईल. सॉईलमधलं जे लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल आहे, लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल इन द सॉईल, त्यामध्ये हा ग्रोथ होतो. कारण ते कार्बनचं कन्झम्पशन करतात. ओके, त्यामुळे काय लिक्विड ऑर्गॅनिक म्हणलं की ऑर्गॅनिक रिलेटेड टू द कार्बन मटेरियल इन द सॉईल. सॉईलमधले जे कार्बॅनिक मटेरियल आहे त्यामध्ये ते ग्रोथ व्हायचं, मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होते. म्हणून काय काय फंजाय खूप युजफुल असतात प्लांटसाठी. ओके, काय फंजायच्या फॉस्फेट अपटेकिंग बॅक्टेरिया असतात की झाडाला फॉस्फेट अपटेक करायला मदत करतात. किंवा हायपर पॅरासिटिक फंजाय असतात की ज्या दुसऱ्या ज्या हार्मफुल फंजाय आहेत त्याची ग्रोथ स्टॉप करायचं काम त्या फंजाय करतात. अशा फंजायसाठी जमिनीतला कार्बन मेंटेन करणं महत्त्वाचं असतं. जमिनीतला कार्बन जर मेंटेन असेल, कार्बन सी मेंटेन असेल, तर ह्या फंगलची, युजफुल फंगलची ग्रोथ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे क्रॉपची ग्रोथसुद्धा चांगली होते आणि क्रॉपचं प्रोटेक्शन होत असतं. म्हणून ईस्ट जे आहे, मेनी आर कॉमनली फाउंड ऑन इन द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल इन द सॉईल अँड इन ॲनिमल एक्स्ट्रॅक्ट. आणि जे ॲनिमलचे जे एक्स्ट्रॅक्ट आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे शेण असेल, याच्यामध्ये जे खत बनवतो आपण, त्यामध्ये सुद्धा हे ईस्ट मोठ्या प्रमाणात आढळतात. ओके, समजलं का? पहिला पॉईंट काय आहे ईस्टमध्ये, मोस्ट ऑफ द ईस्ट आर सॅप्रोफायटिक. दीज आर सॅप्रोफायटिक इन नेचर. सॅप्रोफायटिक मीन्स दीज आर ग्रो ऑन डेड ऑर्गॅनिक मॅटर. सेकंड, दे आर वाईड स्प्रीड इन नेचर, इन डिस्ट्रीब्युशन अँड फाउंड एव्हरीवेअर ऑन द अर्थ, बट मोस्ट ऑफ दी सबस्ट्रेट कंटेनिंग शुगरवरती ते काय होतात, जास्त प्रमाणात आढळतात. थर्ड पॉईंट आहे, मेनी आर कॉमनली फाउंड ऑर इन द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल इन द सॉईल. लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल इन द सॉईल आहे
त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात सापडतात. त्याचबरोबर ॲनिमलचं एक्स्ट्रॅक्ट आहे तिथं देखील प्रमाणात ते मोठ्या सापडतात. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे ईस्ट ऑकर्स ऑन द सरफेस ऑफ. आता तिथं सांगा शुगर कंटेनिंग सबस्ट्रेटवरती मोठ्या प्रमाणात ते आढळतात डिस्ट्रीब्युशन. आता इथं पॉईंट आहे ईस्ट ऑकर ऑन द सरफेस ऑफ. काय म्हटलंय? सरफेस ऑफ स्वीट फ्रूट. जे स्वीट फ्रूट आहे, गोड गोड फळ आहे, सफरचंद असेल, केळी असेल, आंबा असेल, याच्यावरती सच ॲज ॲपल्स, ग्रेप्स, द्राक्षे असेल अँड नेक्टर ऑफ द फ्लावर, याच्यामध्ये काय मोठ्या प्रमाणात शुगर आहे. इथं सुद्धा ईस्टचा अकॉरन्स अबंडन्स प्रमाणात आपल्याला दिसून येतो. दिस इज द अबाउट ऑफ द ऑकरन्स ऑफ द ईस्ट. ओके, आता आपण ऑकरन्स बघितला. नेक्स्ट पॉईंट काय याचं आपण थॅलस स्ट्रक्चर बघणार आहोत. काय बघणार आहोत आपण याचं ईस्टचं? थॅलस स्ट्रक्चर. ओके, आता इथं थॅलस ऑर्गनायझेशनमध्ये आता तुम्हाला इकडचं पॉईंट पहिल्यांदा डायग्रॅमेटिक बघण्यापेक्षा तुम्ही थेरटिकली बघण्यापेक्षा पहिल्यांदा डायग्रॅमवरती आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. ओके, इथं जर बघितलं आपण ही काय एक स्पेरिकल, ओके, स्पेरिकल होल शेप्ड काय याची बॉडी आहे. जसं आपण म्युकरचं स्ट्रक्चर डोळ्यासमोर आला तुम्ही. म्युकरचं स्ट्रक्चर कसं होतं? पूर्ण अशा प्रकारे हायपी, मायसेलियम, स्पोरॅन्जिओफोर्स, ओके, अशा प्रकारे सबस्ट्रेटवरती ग्रो झालेलं होतं. पण इथं काय तसं दिसतंय का आपल्याला? नाही. म्हणजे हे ते एक मायसिलियमचं स्ट्रक्चर नाही. जसं याला आपण पूर्ण बॉडीला आपण मायसिलियम म्हणायचो आणि त्यातल्या एका पार्टला आपण म्युकरच्या हायपी म्हणायचो. तसं इथं काय तुम्हाला दिसतंय का? मायसिलियमचं स्ट्रक्चर वगैरे नाही. इथं एक प्रकारची सेल असल्यागत पूर्ण ओव्हल किंवा स्पेरिकल एक सेल दिसते. म्हणजे इथं काय मायसिलियम इज अब्सेंट, हायपी इज अब्सेंट. हे दोन तर पॉईंट झाले की म्युकरसारखं याचं थॅलस ऑर वेल थॅलस ऑर्गनायझेशन नाही याच्यामध्ये. ओके, ह्याचा सेल वॉल कशापासून बनलेला असेल? हा जी साईड आहे त्याची जी तुम्हाला काळी बाउंड्री दिसते, दिस सेल वॉल इज मेड अप फ्रॉम द कायटिन फंजायमध्ये आपल्याला माहित आहे. आता आपण याच्या आतमध्ये जर गेलो, याच्या आतमध्ये गेलो तर बघा इथं काय काय तुम्हाला दिसत आहेत? वेगवेगळे पार्ट दिसतात. इथं सेल आहे, एक प्रकारची सेल. जसं आपण नॉर्मली ॲनिमल प्लांट सेल घेतो आणि मायक्रोस्कोप खाली बघतो, जसं त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट दिसतात, तसं जर आपण ईस्टची सेल घेतली, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली बघितली तर तुम्हाला हे त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर दिसेल. पहिला महत्त्वाचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये जर आपण बघितला तर काय? हा न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये बघा हा पूर्ण काय मोठा काय याच्यामध्ये पूर्ण न्यूक्लियस. आता मला सांगा हे न्यूक्लियसचं फंक्शन काय? ईस्टमध्ये न्यूक्लियसचं फंक्शन काय असेल? न्यूक्लियस इज द हेड, मेजर हेड किंवा कंट्रोलर हेड ऑफ दी सेल्स. न्यूक्लियसला काय म्हटलं जातं? कंट्रोलर हेड ऑफ दी सेल्स. काय करतो हा न्यूक्लियस? तर पूर्ण सेलमध्ये मेटाबॉलिक, ॲनाबॉलिक, कॅटाबॉलिक ज्या रिॲक्शन आहेत त्या कंडक्ट करायचं काम ह्या न्यूक्लियसमध्ये असतं. आणि ह्या न्यूक्लियसमध्ये काय असतात? क्रोमोझोम्स असतात. या न्यूक्लियसमध्ये काय असतात? क्रोमोझोम्स असतात. आणि या क्रोमोझोमवरती जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. DNA फॉर्मवरती केले जाते. परत त्या DNA पासून RNA, RNA पासून प्रोटीन, प्रोटीनपासून एन्झाईम बनवतात आणि पूर्ण ज्या सेल्समधल्या ज्या रिॲक्शन आहेत त्या एन्झाईम थ्रू कंडक्ट केलेल्या जातात. ओके, म्हणजे फंक्शन काय? टू कॅरी द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू जनरेशन. हे DNAचं काम आहे. आणि हा DNA कुठं असतो? न्यूक्लियसमध्ये असतो. आणि ह्या न्यूक्लियसचं फंक्शन काय? जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ जे DNA केले त्याच्यामध्ये ह्या न्यूक्लियसमध्ये काय असते? स्टोअर केलेली असते. ओके, ह्या न्यूक्लियसमध्ये अजून काय असतं? DNA शिवाय. ओके, देन जर तुम्ही जर इकडं आला हे न्यूक्लियसमध्ये, त्यानंतर खाली तुम्हाला एक पार्ट दिसेल त्याचा. इथं आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा काय? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. हा सुद्धा फंगल सेल्समध्ये आढळतो. आणि ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय असतं? इथं जे प्रोटीन्स तयार झालेत त्या प्रोटीन्सला वाहन नेण्याचं काम कोणाचं असतं? हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं असतं. काय असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं? टू कॅरी द प्रोटीन ऑर टू कॅरी द एन्झाईम फ्रॉम न्यूक्लियस टू द आता इथं कुठं गॉल्जी बॉडी. ह्या गॉल्जी बॉडीपर्यंत ह्या एन्झाईम असतील किंवा प्रोटीन असतील त्याचं वाहून येण्याचं काम काय करतो? हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. त्यानंतर इथं गॉल्जी बॉडी आहे. काय इथं गॉल्जी बॉडी आहे. ह्या गॉल्जी बॉडी परत काय करतो? ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून जे एन्झाईम किंवा प्रोटीन असतील ते वाहून नेण्याचं काम कोणाचं असतं? ह्या गॉल्जी बॉडीचं. त्यानंतर इथं व्हॅक्युअल आहे. व्हॅक्युअलचं फंक्शन काय? गॉल्जीचं समजलं तुम्हाला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन समजलं. त्यानंतर इथं व्हॅक्युअल्स आहे. आता व्हॅक्युअलचं फंक्शन काय? टू कंट्रोल द ऑस्मॉसिस जे असतं, जे ऑस्मोटिक प्रेशर आहे सेलचं, ते मेंटेन करायचं काम कोणाचं असतं? तर या व्हॅक्युअलचं काम असतं. या व्हॅक्युअलचं प्रेशर, सेलचं प्रेशर मेंटेन करायचं काम कोणाचं असतं? या व्हॅक्युअलचं असतं.
ओके, किंवा व्हॅक्युअलमध्ये जे दुसरे जे एक्सट्रेटरी प्रोडक्ट असतील ते सुद्धा ह्या व्हॅक्युअलमध्ये स्टोअर केले जातात. म्हणजे प्रेशर किंवा सेलमधलं वॉटर कंटेंट असतं ते मेंटेन करायचं काम सुद्धा कोणाचं असतं, ह्या व्हॅक्युअल्स असतं. त्यानंतर आहे ते मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया इज नोन ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल्स. काय म्हणतात त्याला? पॉवर हाऊस ऑफ द सेल्स. बिकॉज एटीपी फॉर्मेशन, आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा लागते, शरीराला जी ऊर्जा लागते ती कोणत्या फॉर्ममध्ये मिळत असते आपल्याला? एटीपीची, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये आपल्याला ही ऊर्जा मिळत असते. आणि ते एटीपी तयार होण्याचं स्थान कोणतं आहे, कोणती साईट आहे, तर ती आहे मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे ईस्टच्या सेलला जी एनर्जी लागते ती कुठं तयार होते? या मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होत असते. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पांढरे पांढरे छोटे छोटे डॉट दिसतात. दीज आर नथिंग बट द फॅट गोबिल्स. ते काय? फॅट गोबिल्स. दीज आर द रिझर्व फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन्स आहेत. ओके, तर हे त्याचं काय थॅलस ऑर्गनायझेशन आहे. आपण एक एक पॉईंट बघूया. आता डायग्राम समजली सर्वांना? थॅलस, आता बघा पहिला पॉईंट आहे ह्याच्यामध्ये, थॅलस इज नॉट वेल डिस्टिंग्विश्ड इनटू मायसेलियम. मग अशी मी सांगितलं की इथं जसं म्युकरचं स्ट्रक्चर आहे किंवा ऑदर फंगलचं जे स्ट्रक्चर आहे तसं इथं नाही. म्हणजे काय? थॅलस इज नॉट वेल डिस्टिंग्विश्ड इनटू मायसेलियम. इट इज नॉट मेड ऑफ हायपी. हे कुठल्या हायपीपासून तयार झालेलं आहे? इट इज नॉट मेड ऑफ हायपी. हायपी आहे का? इथं नाही. इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ मायसेलियम इट इज नोन ॲज हायपी. पण इथं मायसेलियमच नाही तर हायपी याचा संबंधच नाही. इट कन्सिस्ट ऑफ सिंगल, ईस्टचं स्ट्रक्चर काय? इट कन्सिस्ट ऑफ सिंगल मायन्यूट ओव्हल ऑर स्पेरिकल सेल. कशी आहे? एक मायन्यूट सिंगल ओव्हल आणि स्पेरिकल सेल आहे. ओके, इट कन्सिस्ट ऑफ सिंगल मायन्यूट ओव्हल ऑर स्पेरिकल सेल. इन सम अदर स्पेसीज, बाकीच्या स्पेसीमध्ये ना ईस्ट सेल्स आर इलॉंगेटेड. ही कशी असेल? इलॉंगेटेड आहे. त्यानंतर सिलेंड्रिकल ऑर रेक्टँग्युलर रिप शेप. दुसऱ्या ज्या स्पेसीज बघितल्या असतात त्याच्यामध्ये इलॉंगेटेड सेल आहे, सिलेंड्रिकल सेल आहे किंवा रेक्टँग्युलर शेपमध्ये सेल आहे. इन साईज इट रेंजेस फ्रॉम, जर आपण ह्याची साईज बघितली, इट रेंजेस फ्रॉम 2 to 8 मायक्रॉन. 2 to 8 मायक्रॉन इन त्याचा डायमीटर आहे. त्याचा काय आहे? डायमीटर किती आहे त्याचा? 2 to 8 मायक्रॉन डायमीटर अँड 3 to 15 अशी जर बघितली त्याची. ओके, तर किती आहे त्याची लेंथ? 3 ते 15. डायमीटर किती आहे? 2 ते 8. ओके, इंडिव्हिज्युअली ईस्ट सेल्स ॲपियर्स हायलाइन इन कलर. जर तुम्ही ईस्टचं बघितलं सोल्युशन असतं ईस्टचं, ते बघितलं तर एक प्रकारच्या हायलाइनसारखं दिसतं. विटकरी कलरचं ते सोल्युशन दिसतं. म्हणजे विटकरी कलर आणि दूध मिक्स केला तर जो कलर तयार होतो त्या टाईपमध्ये काय? हा हायलाइन कलर दिसतो त्याचा. इंडिव्हिज्युअली ईस्ट सेल्स ॲपियर हायलाइन इन कलर. इट कन्सिस्ट ऑफ मेनी टायनी मासेस ऑफ प्रोटोप्लास्ट सराउंडेड बाय सेल वॉल. आणि ह्याच्यामध्ये बघितलं तर काय? हा जो पांढरा पांढरा आतला दिसतो तो काय? प्रोटोप्लास्ट आहे. इट कन्सिस्ट ऑफ टायनी मास ऑफ प्रोटोप्लास्ट सराउंडेड बाय सेल वॉल. दीज आर सराउंडेड बाय सेल वॉल. इट कन्सिस्ट ऑफ टायनी मास ऑफ प्रोटोप्लास्ट सराउंडेड बाय सेल वॉल. देन नेक्स्ट, इनसाइड दी प्रोटोप्लास्ट. जर त्या प्रोटोप्लास्टच्या आतमध्ये बघितलं आपण, इनसाइड द प्रोटोप्लास्ट ऑफ द ईस्ट लार्ज व्हॅक्युअल आर प्रेझेंट. तुम्ही बघितलं तर तिथं दिसेल तुम्हाला. हे काय? लार्ज व्हॅक्युअल. इथं जे आहे ते काय? लार्ज. दीज आर द लार्ज व्हॅक्युअल इज प्रेझेंट. ओके, इज लार्ज व्हॅक्युअल आर प्रेझेंट. न्यूक्लियस दुसरा पार्ट कोणता आहे? न्यूक्लियस आहे. त्याचं मी तुम्हाला फंक्शन सांगितलं. कॅरी द DNA RNA प्रोटीनचं स्टोअर हाऊस आहे ते न्यूक्लियस. त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये हे प्रेझेंट असतात. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया इज नथिंग बट द काय? पॉवर हाऊस ऑफ द सेल्स. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन काय? टू कॅरी टू ट्रान्सपोर्ट द प्रोटीन्स फ्रॉम न्यूक्लियस टू द गॉल्जी बॉडी. त्यानंतर गॉल्जी बॉडी प्रेझेंट आहे. गॉल्जी बॉडीचं फंक्शन काय? टू कॅरी द प्रोटीन्स फ्रॉम इंडोप्लाझमिक रेटिक्युलम टू द ऑदर म्हणजे लायझोझोम्सपर्यंत वाहून न्यायचं काम कोणाचं आहे? प्रोटीनचं. तर ह्या गॉल्जी बॉडीचं आहे. देन लिपिड्स ग्लोबिल्स आर प्रेझेंट. लिपिड्स ग्लोबिल्स आहे कारण रिझर्व फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन आहे. त्याचबरोबर जे एक्स्ट्रा लिपिड्स आहेत ते कशा? ते जे लिपिड्स आहेत ते ड्रॉपलेट्समध्ये स्टोअर केले असतात, ड्रॉपलेट फॉर्म्समध्ये. त्यामुळे लिपिड ग्लोबिल्स आर ऑल्सो प्रेझेंट अँड रिझर्व फूड मटेरियल प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तर ब्राऊन कलरचे तुम्हाला टिपके दिसतात स्ट्रक्चरमध्ये. तर काय असतं ते? रिझर्व फूड मटेरियल प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन्स. अशा प्रकारे आपण ह्याचं थॅलस स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. एकदम साधा आणि सोपं याचं थॅलस स्ट्रक्चर आहे. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये आपण त्याचं लाईफ सायकल बघणार आहोत.
ओके. सर्वांना काय समजलं, काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा जावा. ओके. ज्या बरेच मुलं SPM ॲपवरती लेक्चर बघत नाहीत, ॲपवरती लेक्चर बघा. लवकरच तुमची परीक्षा पण सुरू होईल. त्याचबरोबर यूट्यूबला लेक्चरला मी त्यासाठी पब्लिक केलेलं आहे. तुम्हाला कधीही तुम्ही यूट्यूबला माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही लेक्चर बघू शकता. त्याला मी सिक्वेन्स दिला 1 2 3 4 5 6. ओके. बाय.